सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि सिद्धेश्वर मंदिरात त्यांनी आरती देखील केलेली आहे। खरं तर पंतप्रधानांच्या 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी आज महाआरती जी आहे ते सिद्धेश्वर मंदिरात केली। आपल्यासोबत जयकुमार गोरे आहेत। भाऊ, खरं तर पंतप्रधानांच्या कारकिर्दीला आता 12 वर्ष पंतप्रधान म्हणून पूर्ण झालेले आहेत। कशा पद्धतीने पाहताय आणि काय आपण पाहतो की मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीची 12 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि या निमित्तानं आज आम्ही सगळ्यांनी मिळून सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे। मोदीजींच्या भविष्यातल्या कालखंडासाठी आम्ही सिद्धरामेश्वराचे आशीर्वाद पण मागितलेले आहेत। जे काम आदरणीय मोदीजींनी 12 वर्षामध्ये केलं त्यामध्ये एक सक्षम भारत बनवण्याचं काम। भारत आज सगळ्या क्षेत्रामध्ये वेगानं प्रगती करतोय, मजबूती देशाला प्राप्त होते। आज जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल। आज देश सामर्थ्यवान होतोय, देश आज जगामध्ये एक सक्षम देश म्हणून पुढे येतोय आणि आज आपण बघतो की देशातल्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मोदीजींनी देशातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा संकल्प केला आहे। तो संकल्प केला नाही तो विकास प्रत्यक्षात येताना दिसतोय। दळणवळणाची साधनं असतील, विमानतळ असतील, इंडस्ट्री असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज देश वेगानं प्रगती करतोय आणि त्याच अनुषंगानं आज मोदीजींच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण होत असताना आजपर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कालखंड मोदीजींनी पार केलेला आहे आणि भविष्यात अजून राहिलेली 3 वर्ष तर आहेत त्यासोबत आणि 2034ला पण मोदीजी 29ला पण मोदीजी पंतप्रधान होतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून एक विकसित भारत आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। भाऊ, खरं तर पंतप्रधान म्हणून 12 वर्ष झालेले आहेत आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विरोधक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने टीका करताना पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबरीनं विशेषतः काँग्रेसकडून जोरदार टीका जी आहे ती होते की देशाला विकण्याचं काम मोदींनी 12 वर्षामध्ये केलेलं आहे। काय उत्तर असेल काँग्रेसला? आज आपण सगळेजण पाहतोय काँग्रेसवाले रस्त्यावर येऊन प्रदर्शन राजकीय दृष्टिकोनातून करत असले, मोदीजींच्या कालखंडात विकास झाला आहे। हा विकास कदाचित आमच्या कालखंडामध्ये व्हायला पाहिजे होता या भावना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत। कदाचित जे नेते काँग्रेस पक्षाचे आंदोलन करत आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या तर त्यांच्या लक्षात येईल की मोदीजींच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं विकास या देशाचा झाला आणि एक जगातली महासत्ता म्हणून आज भारत पुढे येताना आपण पाहतोय। भाऊ, खरं तर विधान परिषद सोलापूर विधान परिषद जी आहे ती आहे निवडणूक आहे आणि मोहिते पाटलांवरती आपण सातत्याने टीका करता आहे। मोहिते पाटील असं म्हणतात की जर पालकमंत्री म्हणत असतील की आमच्याकडे फक्त 16 मतंसुद्धा नाही आहेत तर मी 16 मतांपासून माझी सुरुवात करतो आणि निश्चितपणे निकाला दिवशी चित्र वेगळं असेल, कुठेतरी भाजपचा पराभव होईल असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मुळातच आपण जे नाव घेतलं ते मी कधीही घेतलेलं नाही। त्यामुळं विनाकारण आपण अंगावर घ्यायचं आणि मीच सक्षम आम्ही विरोधक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळं ही निवडणूक जी आहे फक्त स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी लढत असलेली ही निवडणूक आहे। या निवडणुकीतला निकाल सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला माहिती आहे काय होणार आहे, तो त्यांना माहिती नाही अशातला विषय नाही आहे, ते त्यांनाही माहिती आहे। फक्त कुठंतरी आपलं अस्तित्व दाखवायचं, आम्ही आहोत हे दाखवायचं। कालखंड आठवून बघा, 25 वर्षाचा, 30 वर्षाचा, 35 वर्षाचा कालखंड, त्या कालखंडामध्ये झालेली अधोगती एवढ्या वेगानं झालेली आहे त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन काय गोष्टी बोलतात, परंतु आपण जे नाव आता घेतलं ते नाव मी कधीही घेत नाही। धैर्यशील मोहिते पाटील असं देखील म्हणाले की बाबा जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन आहेत, त्यांनी एकदा ठरवावं। आपण मी सामान्य माणसाच्या विकासाच्या कामाची भूमिका घेऊन राज्य सरकारकडे जाणं, केंद्र सरकारकडे जाणं ही पोस्टमनची भूमिका आणि ते काम करून घेणं ही भूमिका मी पार पाडत असतो। तर मला पोस्टमन म्हणून घ्यायला अजिबात लाज वाटत नाही, कारण मी संस्थानिकाचा मुलगा नाही आहे।
सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलेलो नाही. तर मी सामान्य माणसाचं राजकारण करतो. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी पोस्टमन म्हणून जी माझी जबाबदारी आहे, इथल्या लोकांची भूमिका मांडणं आणि तो प्रश्न सोडवून घेणं, ती भूमिका मी पार पाडतो. खरं तर भाऊ ही निवडणूक बिनविरोध झाली असते, मात्र काही लोकांनी प्रेस्टिज इश्यू केला, इगो केला आणि ऐनवेळी जे आहे त्या ठिकाणी ही निवडणूक लादली गेली. जर का कोणी आमच्याकडे विचारण्यासाठी आलं असतं तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती असं देखील मोहिते पाटील म्हणतात. आम्हाला विचारावं याच्यासाठी मतदारांना या सिस्टमला वेटीला धरण्याची ही पद्धत आहे, ही पूर्वापार आहे आणि ती पद्धत मोडीत काढण्यासाठीच ही निवडणूक लागली. तर चिंता करू नका, निवडणुकीचा निकाल आपण बघाल, परंतु आम्हाला विचारल्याशिवाय काही नाही झालं पाहिजे, काहीच झालं नाही पाहिजे. ही जी भूमिका आहे ती भूमिका या निवडणुकीनं संपेल. भाऊ साधारण किती मतं आपल्याकडे मिळेल? आपण म्हणाला होतात की एक दिवस द्या, मी आकडा सांगतो किती मतं आम्हाला मिळतील. मी आज सांगतो, आम्ही 500 पार मतं घेऊ आणि त्याच्याही पुढे जाऊ, परंतु 500च्या पुढं आम्ही नक्की मतं घेऊ आणि खूप मोठ्या फरकानं आमचे उमेदवार विजयी होतील. तर हे होते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि 500पेक्षा अधिक मतं जे आहेत ते विधान परिषदेला घेऊ अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, ट्यून मराठी, सोलापूर. खरं तर पंतप्रधानांच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. काय त्यांच्याबद्दलच्या भावना पण काय? आपण सगळेजण पाहतोय, मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीला आता 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि देशातला सगळ्यात कणखर पंतप्रधान, देशातला सगळ्यात विकासाभिमुख पंतप्रधान, जनसामान्यांना बळ देणारा, जनसामान्यांना समजून घेऊन ताकद देणारा आणि या देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प घेऊन काम करणारे पंतप्रधान आज देशामध्ये काम करतात. याचा आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. आज आम्ही सगळेजण सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं मोदीजींच्या यशस्वी कारकिर्दीच्या अनुषंगानं आणि सिद्धरामेश्वराला साकडं घातलं की मोदीजींच्या उर्वरित आणि भविष्यातल्या कालखंडासाठी सिद्धरामेश्वरानं मोदीजींना आशीर्वाद द्यावेत आणि हा देश आणखीन मजबूत करण्याची ताकद सिद्धरामेश्वरानं मोदीजींना द्यावी, अशा पद्धतीचं साकडं आम्ही सगळ्यांनी मिळून सिद्धरामेश्वराला घातलेलं आहे. त्यामुळं आज देश सगळ्या क्षेत्रामध्ये वेगाने प्रगती करतो आहे. दळणवळणामध्ये प्रगती करतो आहे, उद्योग क्षेत्रामध्ये प्रगती करतो आहे. आज युवकांच्या हाताला काम मिळावं म्हणून IT क्षेत्रामध्ये आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये देश आज प्रगतीकडे जात असताना आज देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतो. आज आपण पाहतो देश संरक्षणाच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण व्हावा अशा पद्धतीचा संकल्प करून मोदीजी काम करत आहेत. त्यामुळं शेतकरी, युवा, कामगार आणि उद्योजक या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही मोदीजी काम करत आहेत आणि आज विकसित भारत एक मजबूतीनं, ताकदीनं जगाच्या समोर येतोय. हो, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण जी भूमिका विचारलेली आहे, आम्ही लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका आपण घेतोय आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई आपण करू आणि सगळ्या ग्रामपंचायतीला लवकरच लोकनियुक्त बॉडी आपण देण्याचा प्रयत्न करू. धैर्यशील मोहिते पाटील असं म्हणतात की जयकुमार गोरे हे पालकमंत्री आहेत की पोस्टमन आहेत, या संदर्भात त्यांनी काय उत्तर असतं? ते काय म्हणतात आणि मी त्यांना ॲन्सरेबल नाही. त्यांना मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे का नाही माहिती नाही, परंतु मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे आणि तो पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही. सामान्य माणसाचे प्रश्न घेणं, समजून घेणं, ते सरकारजवळ जाणं, सरकारकडून ते सोडवून घेणं ही जबाबदारी माझी आहे आणि ही भूमिका पोस्टमनच्या स्वरूपात करेन, आमदारच्या स्वरूपात करेन, मंत्र्याच्या स्वरूपात करेन, पालकमंत्र्याच्या स्वरूपात करेन. मी माझी भूमिका करत असताना आम्ही सामान्य माणसाच्या हिताची, सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका नक्की करत असताना मला पोस्टमनाची भूमिका मिळाली तरी मला वाईट वाटायचं काम नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीचा 8 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. कशा पद्धतीने जिल्ह्यात तयारी सुरू आहे? ऑलरेडी एक विषय आहे की आम्हाला तयारी करायची खूप काही आवश्यकता नाही.
आमच्याकडं विजयासाठी लागणारं मतदान ऑलरेडी भारतीय जनता पक्ष म्हणून आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय, महायुती म्हणून आम्ही एकत्र आलो, तर मला नाही वाटत पुढं काय शिल्लक राहते. तरीसुद्धा आमचा संकल्प आहे की आम्ही 500 पार जाण्याचा आमचा संकल्प आहे आणि 500च्या पुढं आम्ही मतदान घेऊ आणि आमचा उमेदवार खूप मोठ्या फरकानं निवडून येईल हे सांगताना मला म्हणजे अडचण नाही येत. काय नाही, तुमची मानसिकता बदलली तर हे मूल्य कमी होणार नाही. तुम्ही बदललेल्या मानसिकतेतनं प्रश्न विचारताय. मुळात काय आहे की आपली मानसिकता प्रश्न विचारताना सुद्धा स्वच्छ असली पाहिजे आणि त्या स्वच्छ मानसिकतेतनं ज्या दिवशी प्रश्न विचाराल त्या दिवशी आपल्याला असं काही वाटणार नाही. आपले जे उमेदवार आहेत राजेंद्र राऊत यांनी DCC बँकेसंदर्भात घोटाळा बाहेर काढला होता. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी देखील सुरू आहे. आता राजेंद्र राऊतांनी DCC बँकेसंदर्भात याचिका दाखल केली होती. हे कथित घोटाळा बाहेर काढलेला होता. या संदर्भात त्या अनुषंगाने देखील आता विधान परिषद निवडणूक प्रचार सुरू आहे, चर्चांना उदाहरण आलं आहे. काय नेमकं नाही, असा एक नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला जातो की जिल्हा बँकेमध्ये राजेंद्र राऊत यांनी भ्रष्टाचारावर आवाज उठवला म्हणून राजाभवना मतं पडणार नाहीत. मला एक कळत नाही, भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मतं पडतात का कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे. आणि अडचण कुणाची आहे? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सगळे संचालक व्यवस्थित आहेत, त्यांना आनंद आहे. आणि त्याच संचालकांची इच्छा होती चौकशी व्हावी. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यामुळे भ्रष्टाचार कुठं झालेला आहे, कुठल्या टोकाला झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर मी सांगायची आवश्यकता नाही आणि याचा कुठलाही परिणाम या निवडणुकीत होणार नाही. महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आकडेवारी सांगितली होती आणि विधान परिषदेची देखील 2 दिवसानंतर सांगणार होता. कुठपर्यंत आकडेवारी जाईल? अबकी बार 500 पार. ही निवडणूक बिनविरोध झाली नाही कारण काही लोकांनी प्रेस्टिज इगो आणि इगो इश्यू केला म्हणून निवडणूक झाल्याचं मोहिते पाटील म्हणता आहे. काय या संदर्भात आपली मुळात मी मगाशी आपल्याला सांगितलं की तुम्ही जे नाव घेताय ते नाव मी कधीच घेत नाही आणि मला अजून आवश्यकता भासली नाही. मी जेव्हापासून पालकमंत्री झालो त्यामुळं मला कधी आवश्यकता भासली नाही आणि मला आजही वाटत नाही. त्यामुळे कोण काय म्हणतं हा विषय वेगळा आहे, परंतु ही निवडणूक आम्हाला विचारलं असतं तर बिनविरोध झाले असती, आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाले असती, आमचं दर्शन घेतलं असतं तर बिनविरोध झाली असती. आता दर्शन घ्यायचे दिवस संपलेले आहेत. आता स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहावं किंवा आमच्याशिवाय काय घडत नाही हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो आता मोडीत निघेल आणि ही निवडणूक हे त्याला उत्तर असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.